रोजची ना सकाळी उठल्यावर काही कामे जी असतात ना ते फिक्स असतात, जसं की झाडू मारणं. आपण उठल्याबरोबर आधी झाडू मारतो, त्यासाठी जो आहे घरात जो पण पसारा असतो तो आधी उचलावा लागतो. रात्री मी कंटाळा केला हे सगळं उचलायला, म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी मला हे सगळं क्लीन करावं लागलं. त्यानंतर पूर्ण घराला जो आहे व्यवस्थित छान झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर आवरून घेतलं आणि युगीचं सुरू झालं माझ्यासोबत, तू कॅरम खेळ. चला तर मग विचार केला की आधी आपण याच्यासोबत कॅरम खेळून घेऊया, आपली कामे काय नंतर मागे पुढे होत राहतील, पण याचं जे खेळायचा वेळ आहे तो निघून जाईल, कारण त्याला आत्ताच खेळायचं होतं. त्याला मी बोलली की आपण 5-10 मिनिटांनी खेळू, तर तो नाही म्हणत होता. तर मग आधी त्याच्यासोबत खेळून घेतलं आणि माझ्यापेक्षा जास्त छान कॅरम जो आहे तो युगीत खेळत होता. नंतर जे आहे दूध तापवायला घेतलं. आता एवढा उशिरा दूध तापवायचं कारण असं, कारण कालचं दूध खूप होतं तर ते आधी मी यूज केलं. त्यानंतर आता हे फक्त तापवून फ्रीजमध्ये ठेवून देते आहे. तोपर्यंत मी ऑर्डर केलेला भाजीपाला सुद्धा येऊन गेला, कारण आता मी गावावरून आली त्यामुळे घरी काहीच भाजीपाला नव्हता आणि काल रात्री जायचा मला कंटाळा आला म्हणून मी गेली नाही. आणि सकाळी ऊन एवढं तापतं ना की बाहेर जायची इच्छाच होत नाही, त्यामुळे म्हटलं आपण ऑनलाईनच ऑर्डर करून घेऊया. मग सगळा भाजीपाला जो आहे तो खाली करून घेतला. तेवढ्यात मला लागली भूक, तर मग एक केळ युगीतला आणि एक केळ मी असा पटापट जो आहे तो केळ खाऊन घेतला. त्यानंतर चला म्हटलं आता भाजीपाला आलेला आहे त्याला व्यवस्थित जे आहे बॉक्सेसमध्ये भरून ठेवून द्या. तर सर्व बॉक्सेस जे आहे ते भरून ठेवले आणि कढीपत्ता जो आहे ना तो खूप सारा आलेला होता, तर त्याचे पण पूर्ण पानं मी काढून ठेवली आणि व्यवस्थित एका बॉक्समध्ये जे आहे ते स्टोअर करून ठेवून दिले. आणि मग सगळा भाजीपाला जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून दिला. म्हटलं चला आधी देवांची छान पूजा वगैरे करावी, कारण 2 दिवस झाले मी आलेली आहे पण माझ्या देवांना जे आहे ते अजून पाणी लागलेलं नाही, कारण माझा थकवाच निघत नव्हता. आज फायनली सगळं जे आहे ते पूर्ण छान क्लीन वगैरे केलं, छान दिवावात लावली, फुलं वगैरे चढवले देवांना आणि छान अशी जी आहे ना ती पूजा करून घेतली. आता एवढं सगळं करताना खूप जास्त वेळ झाला होता, तर म्हटलं आपण आता लंच सोबत डायरेक्ट जे आहे पराठेच बनवून घेऊया. आता आलू पराठा मला बनवायचा होता नाश्त्यामध्ये, पण एवढा वेळ झाला की आता ते लंचलाच खावे लागणार आहेत. पराठ्यांसाठी जे आहे ते 3-4 आलू उकळून घेतले. त्यानंतर आमच्याकडे 2 मसाले करावे लागतात, कारण युगीत बिलकुलच तिखट खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी जे आहे एका आलूचं वेगळा मसाला केला, ज्यामध्ये बिलकुलच तिखट घातलं नाही, बाकी सगळे जिन्नस घातले आणि आमच्यासाठी जे आहे ते वेगळा थोडासा तिखट आणि छान असा मसाला करून घेतला. त्यानंतर लगेच जे आहे पराठे करायला घेतले, कारण आता खूप वेळ झाला होता त्यामुळे भूक पण लागलेली होती. तर त्या सगळ्यात आधी युगीतला देऊन दिलं दह्यासोबत खायला. त्यानंतर मी माझ्यासाठी पण 2 पराठे करून घेतले. आता एक इथे करून ठेवलेला आहे आणि दुसरा करत होती. तेवढ्यातच तो आला की आणि रडत होता की तू मला चारून दे, पण त्याला म्हटलं माझा एक पराठा होऊ दे मग मी तुला चारून देते. तर असं मी माझे पराठे घेऊन गेले आणि सोबत त्याला चारून दिलं. असं जे आहे आज सकाळच्या स्वयंपाकाला जी आहे ती सुट्टीच मिळाली. तर लगेच जे आहे यांचं ऑफिसचा पण टिफिन वगैरे पूर्ण रेडी करून दिला, त्यामध्येच आमचा पण स्वयंपाक करून घेतला संध्याकाळचा. त्यानंतर जे आहे हे निघाले ऑफिसला. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.